छत्रपती शिवाजी महाराज बालवयापासून शिवबांना मासा जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत। स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यात तू आम्हास यश द्यावे। हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली। तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले। पुढे मुरुंब देवाचा डोंगर, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला। पुढे राजांनी पराक्रमाने जाळी देखील घेतली, परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट। ते संकट म्हणजे अफजल खान। अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली। पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले। बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिवा काशी
मावशी अवघ्या 300 मावळ्यांना घोड गुंडाळून धरली आणि माजी प्रभूजी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला? राजे लाख मुले तरी चालतील, परंतु लाखांचा पसुंडा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, पाहिजे तोफेचे 5 बार द्या, तोपर्यंत हा बाजी या पिंडीचं जमीन रोखून ठेवतो. पुरंदराच्या सोहळावेळी गुलारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आम्ही दाखवणार त्या दिलेर खानासमोर गुलारबाजी स्वराज्याच्या पायी झालेल्या निष्ठेला आठवून सांगव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला? पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंगजेबाच्या मगर मिळण्यापासून आल्यावर हात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला? ही मोहीम मॅच फक्त जाणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या राईबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महान